इंटिग्रेशन बाय पार्शल फ्रॅक्शन, त्यामध्ये हा आपण पाहिलेला आहे. म्हणजे याचं बॅकग्राऊंड थोडंसं बघूया परत एकदा, की याची डिग्री 2 आहे, याची डिग्री 3 आहे. शक्यतो न्यूमरेटरची डिग्री ही डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा कमी असेल तर आणि तरच आपण पार्शल फ्रॅक्शन वापरतो. जर डिग्री सेम असेल किंवा न्यूमरेटरची डिग्री ही डिनॉमिनेटरपेक्षा जास्त असेल, अशा ठिकाणी आपण कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिनॉमिनेटर, कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये त्याला लिहितो आपण. बाकी मग इथं जे आहे, आता इथं वरच्याची डिग्री खालच्यापेक्षा कमी असल्यामुळे इथं पार्शल फ्रॅक्शन वापरतो आपण. आणि पार्शल फ्रॅक्शन म्हणजे काय करत असतो, ह्या कंप्लीट एका टर्मचे 3 टर्ममध्ये तुकडे करत असतो आपण. इथे हा पहिला तुकडा, हा दुसरा आणि हा तिसरा, असे 3 तुकडे करणे म्हणजे त्याला आपण पार्शल फ्रॅक्शन असं म्हणतो. मग त्यामध्ये बघा, हे नियम आपण सेट केले होते. आणखीन एकदा फक्त रिइटरेट करूया त्याला आपण, की समजा 3 वेगळे वेगळे ब्रॅकेट्स असतील, लिनियर फॅक्टर्स, 3 डिफरंट सेपरेट लिनियर फॅक्टर्स. देन प्रत्येकासाठी आपण डिनॉमिनेटर तो आहे, हा आहे आणि हा वेगळा वेगळा लिहून प्रत्येकाला एक न्यूमरेटर देऊ शकतो, ABC असं नाही. हे ABCची व्हॅल्यू फाइंड करणे हे एवढंच काम आपलं असतं. नाहीतरी मिळणारे इंटिग्रेशन बऱ्याचपैकी सोप्या पद्धतीचे असतात. आता हा जो आहे दुसरा प्रकार, दुसऱ्या प्रकारामध्ये काय, समजा x मायनस a चा स्क्वेअर आहे, म्हणजे एक फॅक्टर जो आहे तो रिपीट व्हायला लागला आहे, रिपीटेड लिनियर फॅक्टर. आणि दुसरा मग आहे तसा आहे, मग जो दुसरा आहे तसा त्याला तसंच ठेवलेलं आहे. पण जो रिपीट होतोय, रिपीट होत असते त्यावेळेस काय करतो आपण, एकदा तो लिहितो आणि एकदा त्याच्या स्क्वेअर सहित त्याला लिहितो. आणि मग प्रत्येकाला ABC, समजा इथं क्यूब असला असता तर x मायनस ए एकदा लिहिलं असतं, x मायनस एचा स्क्वेअर एकदा लिहिलं असतं, x मायनस एचा क्यूब एकदा लिहिलं असतं. अशा पद्धतीनं त्याचे तुकडे केले असते आपण. ठीक आहे, तर हे झालं रिपीटेडच्या बाबतीत. आणि तिसरा जो फॉर्म होता त्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक फॉर्म आहे हा. मग असं क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे की ज्याचे फॅक्टर्स आपण जे आहेत ते इझिली पाडू शकत नाही. मग हे क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये ठेवलेलंच चांगलं असतं. असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याचे तुकडे कशा पद्धतीने करतो बघा आपण. हा x मायनस ए हा तर लिनियर फॅक्टर असल्यामुळे x मायनस ए लिहिला, त्याच्यावर एक ए कॉन्स्टंट म्हणून लिहिला आपण, कोएफिशियंट. आणि हा क्वाड्रॅटिक असल्यामुळं क्वाड्रॅटिकच्या वर आता स्क्वेअर असल्यामुळे 2 लिहिले पाहिजे गोष्टी, b आणि c. मग नुसतं b प्लस सी म्हटल्यानंतर एकच कॉन्स्टंट होईल, म्हणून b च्या बाजूला काय लावायचा, x लावायचा. b च्या बाजूला काय लावायचा, x लावायचा. इथं या 2 गोष्टी फक्त चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या. जिथं रिपीटेड असते त्यावेळेस नुसतंच एकदा घेऊन परत एकदा जो स्क्वेअरचा भाग आहे तो घेतलेला आहे. आणि जिथं क्वाड्रॅटिक फॅक्टर असतो तिथं मात्र हा b प्लस सी न लिहिता bx प्लस सी लिहायचा असतो. हे 2 गोष्टी लक्षात ठेवल्या म्हणजे सफिशियंट आहे पुढचं सम सॉल्व्ह करण्यासाठी. तर बघा, या समकडे आलो होतो आपण. थर्ड क्वेश्चन आहे, याच्यामध्ये इंटिग्रेशन ऑफ 3x मायनस 2 अपॉन x प्लस 1चा स्क्वेअर आहे इंटू x प्लस 3 dx असा दिलेला आहे. मग इथं काय करणार बघा, पहिल्यांदा याला आय असं म्हणतो मी, जे दिलेलं इंटिग्रेशन आय इज इक्वल टू घेतलेलं आहे हे. त्यानंतर आता इथं फॅक्टर्स पडताना किंवा याच्या पार्शल फ्रॅक्शनमध्ये लिहित असताना जो x प्लस 3चा भाग आहे तो एकदाच घेतलेला आहे, पण जो x प्लस 1चा स्क्वेअर आहे तो मग एकदा x प्लस 1 घ्यायचा, एकदा त्याच्या स्क्वेअर सहित घ्यायचा. आणि प्रत्येकालाच ए बी आणि सी असे दिलेले आहेत आपण. ठीक आहे, त्यामध्ये आता हा डिनॉमिनेटर जो आहे ना तो सगळीकडे सेम ठेवूया, इकडच्या बाजूला जो आहे तोच इकडे ठेवायचा आहे. मग मला इथं ए च्या बाजूला कुठल्या टर्म येणार हे कसं करणार, एक्सच्या खाली कुठं आहे, x प्लस 3 आहे, याच्यातून x प्लस 3 काढून टाकला तर काय, x प्लस 1चा स्क्वेअर हा याच्या बाजूला लिहावा लागणार मला. बघा इथं याच्या बाजूला काय लिहिला मी, x प्लस 1चा स्क्वेअर लिहिला. तसं b च्या खाली किती आहे, x प्लस 1 आहे. मग याच्यामधला एक x प्लस 1 हा गेला, एक राहिलेला आहे, त्यामुळे इथं काय आलेलं आहे, x प्लस 1 आलेलं आहे. म्हणजे x प्लस 1 आणि x प्लस 3 एवढं येणार आहे, x प्लस 1 आणि x प्लस 3. आणि c साठी मात्र
एक्स प्लस वनचा स्क्वेअर आहे. एक्स प्लस वनचा स्क्वेअर इथून जर गेला तर इथं काय मिळणार आहे मला, एक्स प्लस 3 मिळणार आहे, जे मी इथं लिहिलेलं आहे. मग परत हीच टर्म इथं आलेले आहेत आता डिनॉमिनेटरसाठी, आणि या तिघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हेच मिळणार आहे मला एलसीएम काढल्यानंतर. त्यामुळं एक्स प्लस वनचा स्क्वेअर आणि एक्स प्लस 3 इथला आणि इथला दोन्हीकडचा कॅन्सल झाला असं समजू. आणि मग पुढं काय मिळतं ते बघा. हा जो आहे इथे 3x minus 2 is equal to a into x plus 1 square, b into x plus 3 आणि x plus 1 आणि c into x plus 3 हा इथं मिळतो. मग इथं काय करणार आता बघा, आता काय सबस्टिट्यूट करायला पाहिजे पुढं, a आणि b आणि c ची व्हॅल्यू मला काढायची. ते काढण्यासाठी काय काय सबस्टिट्यूशन केलं पाहिजे हे बघायचं आपल्याला. मग इथं मुद्दा कसा येतो बघा, x ची व्हॅल्यू इथं काय ठेवली पाहिजे, मी -3 ठेवल्यानंतर a ची व्हॅल्यू मिळते, आणि b आणि c दोघांसाठी डिनॉमिनेटर x प्लस 1 आहे. मग मला वाटतं x प्लस 1 असेल तर x च्या ठिकाणी -1 ठेवल्यानंतर b किंवा c दोन्हीपैकी एकाची व्हॅल्यू मिळणार, आणि मग a ची व्हॅल्यू मिळाली आणि b आणि c पैकी एकाची व्हॅल्यू मिळाल्यानंतर पुढचा भाग काय करायचा ते बघूया पुढं. पहिल्यांदा हे -3 आणि -1 तरी ठेवून बघूया काय काय मिळतं बघूया. सुरुवात करूया -3 ने. या टर्ममध्ये प्रत्येक ठिकाणी -3 ठेवणार आहे मी. 3 × -3 होईल इथं, -3 + 1चा स्क्वेअर होईल. आता हे दोन्हीकडे -3 ठेवल्यावर काय होणार, इकडचा भाग आणि इकडचा भाग कॅन्सल होऊन जाणार आहे. मग इथं काय मिळतं बघा, 3 × -3 -2 इज इक्वल टू a × -3 + 1 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर मिळतोय, आणि b आणि c च्या टर्म तर इथं नसणार आहेत 0 असल्यामुळं. मग इथं काय मिळतंय, हा जो आहे इकडच्या बाजूला 3 × -3 इज -9, -9 आणि -2 म्हणजे किती मिळत आहेत, -11 मिळतात या साईडला. बरं, आणि इथं खाली किती मिळतो आहे, -3 + 1 म्हणजे 2 झाला हा, आणि 2चा स्क्वेअर म्हणजे 4 झाला, -11/4 आपल्याला a ची व्हॅल्यू मिळणार आहे. a ची व्हॅल्यू मिळालेली आहे -11/4. ठीक आहे. पुढे मग -1 ठेवायचं होता, -1 ठेवून बघूया. -1 ठेवल्यानंतर काय होणार आहे, -1 ठेवल्यानंतर फक्त a च्या बाजूला जो आहे ना, -1 इथं ठेवल्यानंतर ही एकच टर्म जाणार आहे, मात्र हे दोन्हीमध्ये ते राहणार आहे, b आणि c मधलं एक्सप्रेशन मिळेल. किंवा -1 ठेवल्यानंतर इथं देखील हा जातोय बरं का, b देखील जातोय, म्हणजे फक्त c मिळणार आहे तुमचा. इथं -1 ठेवून बघूया आता, x ची व्हॅल्यू -1, इथं -1 + 3 होईल, इथं -1 आणि मग इथं -2 येईल. -1 -2 -1 + 3. बरं, फक्त c ची टर्म राहिलेली आहे, मग b आणि a दोन्ही पण कॅन्सल झालेले आहेत तिथं. मग इथं काय मिळतं बघा, c ची व्हॅल्यू हा 3 × -1 -3 -2 विच मेक्स इट आउट टू बी -5. हा -1 + 3 किती आलेला आहे, 2 आलेला आहे, म्हणजे -5 इज इक्वल टू 2c. हा 2 इकडे गेल्यानंतर -5/2 एवढा c मिळतो आपल्याला. मग आता या दोन गोष्टी झाल्यानंतर मग आपलं तर संपलं, दोन गोष्टी ठेवायच्या होत्या, त्या दोन्ही गोष्टी संपल्या. पण मला a ची आणि c ची व्हॅल्यूज मिळाली आहे, b ची व्हॅल्यू अजून मिळालेली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मला माहिती आहे की हा सम मी याच्या आधी पण घेतलेला असं वाटतंय, पण तरी आणखीन एकदा बघायला लागलो, कारण की हे रिपीटेड रूल्सचा महत्त्वाचा भाग आहे. आता a आणि c ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर b ची व्हॅल्यू काढण्यासाठी x ची अशी व्हॅल्यू घ्यायची जी सोपी आहे, कुठलीही व्हॅल्यू घेतली तरी चालते. x ची व्हॅल्यू तुम्ही 0 1 2 3 4 5 6 काही ठेवलं तरी चालतंय, या दोन व्हॅल्यू सोडून, कारण या दोन व्हॅल्यूनी मला a आणि c च्या व्हॅल्यू मिळतात हे माहित आहे मला. मग या दोन व्हॅल्यू सोडून कुठलीही व्हॅल्यू टाकली तरी चालणार आहे आपल्याला. मग त्यातल्या त्यात सगळ्यात सोपी व्हॅल्यू काय असते, 0, म्हणून x ची व्हॅल्यू काय घेणार मी, 0 घेणार. आणि मिळालेली आता ही x ची व्हॅल्यू 0 या कंप्लीट एक्सप्रेशनमध्ये ठेवायचं मला. इथं 0 ठेवल्यानंतर हा जाणार, -2 राहणार. इथं 0 ठेवल्यानंतर नुसताच 1चा स्क्वेअर म्हणजे 1 आणि a राहणार. इथं 0 ठेवल्यानंतर 3 × 1 आणि b 3b राहतील, 1a 3b आणि 3c राहतील आपल्याला, इज इक्वल टू -2. बघा पुढं, a 3b आणि 3c आणि -2 एवढं राहिलेलं आहे. मग आता ज्या मिळालेल्या a चे आणि c चे व्हॅल्यूज आहेत त्या इथं ठेवणार मी. a ची व्हॅल्यू इथं ठेवणार, c ची व्हॅल्यू इथं ठेवणार. या दोनही व्हॅल्यू ठेवल्यानंतर मग b ची व्हॅल्यू आपल्याला मिळते इथं.
मग 3b एका बाजूला घेऊन बाकी सगळ्या गोष्टी तिकडे ठेवलेल्या आहेत. -2 a तिकडे गेला म्हणजे मायनस, म्हणून हा +11/4 झाला. 3c तिकडे गेले, मायनसमध्ये गेले, -3 आणि c ची व्हॅल्यू ही मूळतः -5/2 आहे. मग याचं जे काय सिम्प्लिफिकेशन होतं ते करायचं. इथं बघूया वाटलं सर करून. -2 प्लस हा 11/4 जो आहे तो 11/4 लिहिलेला आहे. इथं काय होणार, -3 × -5 म्हणजे प्लस 15/2 येतो. हा 15/2 येतोय. मला डिनॉमिनेटर सगळ्याचा सेम करायचा आहे, म्हणून याला 2 ने मल्टिप्लाय करणार, याला 2 ने मल्टिप्लाय करणार मी. तर अशा वेळेस इथं /4 करणार, ×4 करणार इथं. आता 4 × 2 -8 मिळाले आपल्याला. -8 प्लस 11 प्लस 30 मिळतंय ना. आणि मग डिवायडेड ही सगळे कशाची व्हॅल्यू मिळायला लागली आपल्याला, 3b ची व्हॅल्यू मिळते आहे. डिवायडेड बाय काय मिळतो आपल्याला, 4 मिळतो इथं. आता -8 अधिक 11 म्हणजे किती मिळाले आपल्याला, -3 अधिक 3 मिळाले, अधिक 3 म्हणजे +3 आणि 30, इट विल बी 33/4. पण मला b ची व्हॅल्यू काढायची आहे आणि b च्या बाजूला किती 3 आहेत. हा 3 या 33 बरोबर कॅन्सल करून मला इथं 11 मिळवता येतो. म्हणून b ची व्हॅल्यू किती आली आपल्याला, 11/4. तर a ची व्हॅल्यू मिळाली, c ची व्हॅल्यू मिळाली आणि b ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. तीनही व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. त्या मिळालेल्या तिन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये टाकायच्या. म्हणजे हे कंप्लीट जे एक्सप्रेशन होतं त्याच्याऐवजी मी 3 तुकडे करून त्याचे लिहिलेले आहेत या स्वरूपामध्ये. -11/4, 11/4 आणि -5/2 ह्या a, b आणि c च्या व्हॅल्यूज आहेत, त्या टाकल्या तिथं. आणि मग आता इंटिग्रेशन घेऊ आपण. इंटिग्रेशनमध्ये जे काही कोएफिशियंट्स आहेत ते सगळ्या इंटिग्रेशनच्या बाहेर ठेवलेले आहेत आणि आतमध्ये फक्त टर्म्स ठेवलेल्या आहेत ज्या एक्सच्या आहेत त्या. इथं x+3 ची टर्म आहे, log of x+3 मिळेल इथं डिनॉमिनेटरमध्ये असल्यामुळे. हा x+1 आहे त्यामुळे log of x+1 मिळेल. इथं जे आहे हा x⁴n सारखा झाला. x⁴n चं इंटिग्रेशन x⁴n+1 n+1/n+1 असं मिळतो. मग इथं +1 केल्यानंतर काय होणार आहे, -2 + 1 -1 झाला आणि खाली परत एकदा -2 + 1 म्हणजे -1. तर अशा रीतीने हे इंटिग्रेशन आलेलं आहे. आणि हे थोडंसं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय सिम्प्लिफिकेशन होणार आहे, तर हा 11/4 इथं देखील आहे आणि इथं देखील आहे आणि इथं मायनस चिन्ह आहे. मी जर 11/4 कॉमन काढला, आतमध्ये काय होणार, x+1 ची टर्म येईल, -x+3 ची टर्म येणार आहे. मायनस ही टर्म आल्यामुळं या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यामुळं लॉगमध्ये जर सबट्रॅक्शन असेल तर आतमधल्या टर्मचं डिव्हिजन होत आहे. हे एवढंच त्याचं सिम्प्लिफिकेशन आहे. आणि या बाजूला काय मिळालं आहे, ब्रॅकेट ⁻1 आहे, म्हणजे 1 तो ब्रॅकेट लिहिता येतो आपल्याला. आणि हे मायनस चिन्ह आणि हे मायनस चिन्ह दोघांचं मिळून काय झालं, प्लस झालेलं. सो 5/2x+1 एवढं तिथं मिळालेलं आपल्याला. आय होप इट इज क्लिअर टू एव्हरीवन. आता x³ - 1 आहे तो बघूया. आता इथं याला आपण I असं कन्सिडर केलेलं आहे. x³ - 1 आहे, त्याला त्याची फोड पहिल्यांदा करून बघूया. फॅक्टर जर पाडले x³ - 1 चे आपण, तो कशा पद्धतीनं करता येतो, a³ - b³ सारखा. हा जो आहे a³ - b³ सारखा आपण आहे हा. तर त्याला काय लिहितो मी, पहिल्यांदा a - b लिहिणार आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येतं, a² + ab + b² येणार इथं. मग इथं बघू, x - 1 a - b पहिल्यांदा याला, नंतर a² म्हणजे x चा स्क्वेअर, नंतर ab दोघांचा गुणाकार, x × 1 इज x इटसेल्फ, आणि 1 चा स्क्वेअर म्हणजे 1 आलेलं आहे. तर याचं या x³ - 1चं रूपांतर याच्यामध्ये केलेलं आहे. आता मग इथं पार्शियल फ्रॅक्शनचे नियम वापरायचे आहेत आपल्याला. आता ते नियम वापरत असताना मला वाटलं तिसरा नियम आपल्याला इथं वापरावा लागेल, कारण की याला परत एकदा याचे फॅक्टर्स पाडू शकत नाही आपण. मग इथं काय करता येईल बघा. इथं हा जो आहे 1/x - 1 x² + x+1 याच्यामधला x - 1 लिनियर फॅक्टर असल्यामुळे त्याला 1 आपण कॉन्स्टंट वर दिलेला आहे
हा मात्र क्वाड्रॅटिक फॅक्टर असल्यामुळे याच्या डोक्यावर bx प्लस सी असं तिथे लिहिलेलं आहे. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 आणि त्याच्या डोक्यावर bx प्लस सी. पुढचा भाग आधी करत होतो तसाच आहे, नवीन असं काही नाही त्याच्यामध्ये. बघा जरा थोडंसं. याला डिनॉमिनेटर सेम करायचे असतील मला तर याच्यातला एक्स मायनस 1 हा कॅन्सल केला म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 नी ए ला मल्टिप्लाय करावं लागेल. त्याच्याने ए ला मल्टिप्लाय केला आणि याच्यासाठी वर काय लिहायचं आहे मला इथं, तर हा भाग कॅन्सल केला तर उरलेला काय एक्स मायनस 1 आहे तो याच्या बाजूला लिहू आपण. बी एक्स प्लस सीच्या बाजूला एक्स मायनस 1 लिहू. एक्स मायनस 1 लिहू, हा लिहिलेला आहे. मग आता याचा डिनॉमिनेटर दोन्हीकडचा सेम झाला जो कॅन्सल करतो मी, याच्यामुळं हे मिळालेलं आहे मला. आता बघा इथं क्वाईट क्लिअर आहे की इथं समोर आधी कसं होतं, आपण इथं बघून ठरवत होतो की ए ची व्हॅल्यू काढायची. मला ए ची व्हॅल्यू काढायची तर काय करायला पाहिजे, मी एक्सच्या ठिकाणी काय ठेवणार, 1 ठेवणार. आता इथं मात्र हे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे, आपल्याला डायरेक्टली समजत नाही काय ठेवायला पाहिजे एक्सची व्हॅल्यू. त्यामुळं मी आता एक तर व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 1 वापरणार आहे आणि बाकीच्या व्हॅल्यू तुम्ही काही वापरू शकता, कुठलीही व्हॅल्यू ठेवलं तरी चालते एक्सची. हां, आता बघू एक्सची व्हॅल्यू तुम्ही 0 ठेवू शकता, 1 ठेवू शकता, 2 ठेवू शकता. 1 तर ऑलरेडी घेतलेले. 2 ठेवू शकता, -1 ठेवू शकता, कुठलीही व्हॅल्यू ठेवू शकता इकडं. आणि मग आपल्याला ए बी सी मध्ये एक इक्वेशन मिळेल, ते सोडवल्यानंतर बी आणि सी ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. बघूया जरा डिटेलमध्ये केल्यानंतर लक्षात येईल व्यवस्थित. चला बघा, सगळ्यात आधी मला ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्सची व्हॅल्यू काय ठेवणार, मी 1 ठेवणार. एक्सची व्हॅल्यू 1 ठेवलं की काय होणार, इथं एक्सची व्हॅल्यू 1 ठेवली तर 1 - 1 होतील. 1 - 1 0 म्हणजे आपलं आधी म्हटल्याप्रमाणे ही सगळं जाणार, फक्त ए ची व्हॅल्यू जे काढण्यासाठी लागतं तेवढंच राहणार आहे. आता बघा इथं 1 ठेवला, इथं 1 चा स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 म्हणजे हे किती झाले, 3a झाले. 3a इज इक्वल टू 1 म्हणजे a इज इक्वल टू 1/3. आता पुढं काय करायचं त्याच्यासाठी नाही का, आपण एक काम करू शकतो. इथं x ची व्हॅल्यू जर 0 ठेवली, बघा बरं का, b च्या बाजूला काय x आहे ना, x च्या व्हॅल्यूच्या ठिकाणी मग जर 0 ठेवला तर मला b ची टर्म राहणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजे मला काय राहणार, c राहील आणि a राहील जास्तीत जास्त. पण ऑलरेडी a ची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला, ती व्हॅल्यू इथं टाकली की मग c ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे इथं आपल्याला. ठीक आहे, करून बघताय का हे, किंवा पुढच्या वेळेस तुम्हाला देतो वाटलं सर हे बघू. आता आपण x ची व्हॅल्यू 0 ठेवतो. 0 ठेवल्यानंतर काय होणार आहे बघायचं, हा 1 मिळणार इथं, हे 1 लेफ्ट साईड साईडला आहे ते ॲज इट इज. इथं 0 ठेवल्यामुळे 0 0 झाले, हा 1 राहतोय म्हणजे 0 + 0 + 1 राहतोय. आता c च्या बाजूला bx आहे, b त्याच्यातला निघून जाणार आहे कारण की x ची व्हॅल्यू 0 ठेवलेली आहे, त्यामुळे याच्यातला फक्त c राहणार आहे म्हणून c ठेवलाय. इथं x ची व्हॅल्यू 0 ठेवल्यामुळे 0 - 1 आलेला आहे. हा मग पुढे काय होतं याचं बघूया. हा 1a दिसतोय, हा 1a आणि हा c राहिलेला आहे. c ची व्हॅल्यू काय मायनस म्हणून आहे, -c राहिलेला आहे तो खरं तर. म्हणजे इथं काय राहतोय, -c राहतोय आणि मग इथं a राहतोय. a तिकडच्या बाजूला घेऊन जाऊ, -c इज इक्वल टू 1 - a. 1 - a राहतोय, पण a ची व्हॅल्यू किती आहे, 1/3 आहे म्हणून a च्या ठिकाणी ही व्हॅल्यू 1/3 ठेवलेली आहे. मग 1 - 1/3 म्हणजे 3 × 1 3, 3 - 1 2, 2/3, 2/3 इथं मिळतं आपल्याला. पण हे कशाची व्हॅल्यू मिळते, -c ची. मग c ची व्हॅल्यू काढायची असेल तर याला मायनस चिन्ह देऊन टाकायचं, इट विल बिकम -2/3. मग a ची व्हॅल्यू मिळाली, c ची व्हॅल्यू मिळाली. आता x ची कुठली व्हॅल्यू ठेवू दे, इथं x ची व्हॅल्यू कुठली ठेवायची आपण, इथं आपण काही ठेवू शकतो खरं तर. आता त्यातल्या त्यात सोपी व्हॅल्यू कुठली आहे ते ठेवूया. x ची व्हॅल्यू काय ठेवणार इथं, -1 म्हणजे 1 आहे पण -1 ठेवलं नव्हतं म्हणून -1 घेतलं. तुम्ही x ची व्हॅल्यू 2 ठेवली तरी चालणार आहे बरं का. थोडंसं मोठं मिळेल पण तुम्हाला उत्तर मात्र करेक्ट मिळेल, काही प्रॉब्लेम होणार नाही. पण इथं आता आपण ठरवल्याप्रमाणे -1 ठेवूया. पूर्ण एक्सप्रेशनमध्ये -1 ठेवून बघायचं आपल्याला काय काय मिळणार आहे बघा. इथं -1 चा स्क्वेअर काय, -1 चा स्क्वेअर 1 मिळणार आहे. इथं -1 राहणार आहे, इथं 1 राहणार आहे. त्याच्यातला मग 1 आणि -1 कॅन्सल झाला म्हणजे नुसता 1 राहतोय आणि a राहतोय. बरं, इथं -1 दिल्यानंतर काय मिळतोय मला, -b मिळतात प्लस c एवढा मिळाला इथं.
आणि इथं -1 ठेवल्यामुळे इथं -1 म्हणजे -2 मिळतात इथं आपल्याला. ठीक आहे, -2 -BC आणि A. तर याच्यामध्ये बघा, खरं तर आता हे एवढं मिळालेलं आपल्याला, पण ते A ची व्हॅल्यू किती आहे 1/3 आहे आणि C ची व्हॅल्यू -2/3. ह्या दोन्हीही व्हॅल्यू इथं ठेवलेल्या आहेत. A ची व्हॅल्यू आणि B ची व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू ठेवून इथं, सॉरी C ची व्हॅल्यू 2/3 इथं ठेवलेली आहे आणि A ची व्हॅल्यू पण ठेवून मग फक्त B ची व्हॅल्यू शेवटी ठेवलेली आहे. मग B ची व्हॅल्यू काय मिळणार आहे बघा, B = -1/3. किंवा एक काम करू, आपण मगाशी आपण जिथपर्यंत केलं होतं त्याच्यामध्ये पुढं करायचा प्रयत्न करू वाटलं तर. इथं काय काय मिळालेलं आहे, 1 = A × 1 - B + C आणि -2. 1 = A × 1 म्हणजे A प्लस इथं मिळालेलं होतं -B + C आणि नंतर काय मिळालं आपल्याला -2 मिळाला होता इथं. मग A ची व्हॅल्यू आणि C ची व्हॅल्यू, A ची 1/3 आणि C ची -2/3. A ची व्हॅल्यू किती आहे 1/3 आहे. 1/3 आपण इकडे ठेवूया, 1 - 1/3 करूया. A ची व्हॅल्यू 1/3 ठेवतो इथं. इट इज इक्वल टू, आता इथं -B + C असं मिळतं. -B आणि -2 दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 2B मिळेल आपल्याला आणि -2 × C म्हणजे -2 × C ची व्हॅल्यू किती आहे, तर C ची व्हॅल्यू ही 2/3 काहीतरी होती ना, -2/3 होईल. -2/3 इथं ठेवूया. इकडच्या बाजूला काय मिळतं 3 - 1 2/3. या साईडला आपल्याला 2/3 मिळालेले आहेत आणि या बाजूला जे काय मिळालेलं आहे -2 × -2 म्हणजे मायनस म्हणजे प्लस मिळालं, +4/3 मिळाले, जे इकडे गेल्यानंतर -4/3 झाले. इज इक्वल टू किती मिळते आपल्याला 2B मिळते आपल्याला. मग प्रत्येक ठिकाणचा 2 कॅन्सल करून टाकतो मी. याच्यातले 2 काढले, याच्यातला 2 काढला तर याच्यातला 1 राहणार, हा 2 निघून जाणार. जो B हा इथं 1 आहे, 1 - 2 म्हणजे -1/3. तर B ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला -1/3 मिळत आहे. अशाच पद्धतीनं करून दाखवलेलं आहे. मग इक्वेशन 1, आता मात्र इक्वेशन 1 लिहूया. याच्यामध्ये काय काय आहे बघा इक्वेशनमध्ये. इथं A ची व्हॅल्यू, इथं B ची व्हॅल्यू आणि इथं C ची व्हॅल्यू. हा BX असल्यामुळं -1/3 × X आलेला आहे. हा थोडंसं सिम्प्लिफिकेशन जे 3 आहेत ते प्रत्येकाचे वेगळे वेगळे लिहूया कोएफिशियंट म्हणून. आता हा जो फॉर्म आहे हा ओळखीचा फॉर्म आहे बघा. व खाली जो आहे खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे का आपल्याला, इथं x² डेरिव्हेटिव्ह किती असतो 2x असतो, तो इथं आहे का नाही, तर तिथं थोडीशी आपल्याला त्या पद्धतीची ऍडजस्टमेंट करूया. इथं काय केलं बघा, हा तर काय 1/x - 1 आहे, हा 1/x चा भाग असल्यामुळे याचं log(x - 1) हे त्याचं इंटिग्रेशन येतं. पण इथं नाही का, आपण खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वर आणण्यासाठी इथं x² चा डेरिव्हेटिव्ह किती 2x आहे, x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1 नसतो. मला वर 2x + 1 पाहिजे, ते आणण्यासाठी काय ऍडजस्टमेंट करावी लागते ती करायची. कशी करणार ऍडजस्टमेंट, इथं 2x पाहिजे असेल तर वर 2 ने मल्टिप्लाय करणार आणि खाली 2 ने मल्टिप्लाय करणार. वर 2 ने मल्टिप्लाय करणार आणि खाली 2 ने मल्टिप्लाय करणार पहिल्यांदा. म्हणजे हा 2 खाली आल्यानंतर 3 × 2 येणार इथं. बघा बरं का, तेच केलेलं आहे इथं. वर 2 ने मल्टिप्लाय केलं आणि खाली 2 ने मल्टिप्लाय केलं. मग आतमध्ये काय मिळतं आपल्याला, इथं काय मिळतंय बघा, हा जो आहे 2x + 4 मिळतो आपल्याला. हा इथं काय मिळतोय 2x + 2 × 2 किती मिळतं 4. पण खालच्याचा डेरिव्हेटिव्ह आणखीन एकदा विचार करा. याचा खालच्याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह तर 0 आहे. मला खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर डायरेक्टली log ऑफ डिनॉमिनेटर लिहिता येत आहे, बरोबर आहे. मग आता हा वर आणण्यासाठी आता इथं किती 2x + 1 पाहिजे मला डेरिव्हेटिव्ह, पण आलेला किती आहे 2x + 4 आहे. त्याची एक ऍडजस्टमेंट करू, 1 वेगळा लिहू आणि 3 वेगळा लिहू आपण. म्हणजे इथं काय मिळतंय बघा, हा 1 वेगळा लिहिलेला आहे आणि 3 वेगळा लिहिलेला आहे आणि या सगळ्याला I1 असं म्हणलेलं आहे. बघा मग हे I1 झालेलं आहे. याचे हे 2 सेपरेट केले. इथं 3 आहेत बरं का, हे 3 आहेत जे 3 बाहेर लिहिलेत मी इथं. आता इथं खालच्याच डेरिव्हेटिव्ह एक्झॅक्टली वर असल्यामुळे इथं डायरेक्टली मला उत्तर काय येणार आहे तर
इकडचा भाग लॉग ऑफ डिनॉमिनेटर मिळणार आहे. पण या बाजूला काय होतं बघा, या उजव्या बाजूला काय होतं, हा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 आहे. मग इथं मी मधल्या टर्म हा एक्स आहे, एक्सचा कोएफिशियंट काय 1 आहे, त्याला डिवाइड बाय 2 करतो आणि त्याचा स्क्वेअर जो आहे म्हणजे 1/4. आता हे पद्धत आठवली पाहिजे बरं का प्रत्येकाला, नाहीतर वाटत असेल काय करायला लागले सर. हा असला प्रकार सोडवलेला आहे आपण स्पेशल इंटिग्रल्समध्ये. हा 1/4 मी ॲड करतो आणि सबट्रॅक्ट करतो. 1/4 ॲड केला आणि सबट्रॅक्ट केला. मग ॲड पण केला आणि सबट्रॅक्ट पण केला. त्यामुळे काय मिळतं आम्हाला इथं, हा जो आहे पहिली जे आहे ते पहिल्या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर मिळतो, हा एक्स प्लस हाफ होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि इथं किती मिळतं आपल्याला, 4 - 1 म्हणजे 3 मिळतात. 3/4 मिळतात. 3/4ला आपण स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये कसं लिहू शकतो, 4 हा 2चा स्क्वेअर आहे, पण 3 हा √3चा स्क्वेअर आहे. त्यामुळे त्याला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर या फॉर्ममध्ये असेल तर त्याचं इंटिग्रेशन 1/a tan इनवर्स ऑफ x/a या पद्धतीने येणार. मग इथं तो प्रकार केला आपण. 3 हा कोएफिशियंट होता जो बाहेर लिहिलेला आहे. 1/a म्हणजे 1/√3/2 हा a आहे, √3/2 tan इनवर्स ऑफ जो काय एक्स आहे, आपल्याला याला एक्स म्हणतोय मी, एक्स प्लस 1/2 ला हा एक्स आहे माझा, आणि खाली डिवायडेड बाय ए लिहिलेलं आहे √3/2. याला सिम्प्लिफिकेशन थोडंसं होईल. याचं डिनॉमिनेटरचं वर आला, इथल्या दोन्हीकडचे 2 कॅन्सल होतील. इथं 2x + 1 आणि √3 एवढंच राहणार. हा फक्त 2 वर जाणार इथला. आणि आणखीन एक काय झालेलं, हा √3 या 3 मधून कॅन्सल होऊन इथं एक √3 राहिलेलं आहे. म्हणजे 3/√3 असेल तर कसं होणार बघा, बघू. 3/√3 असेल तर हा √3 याच्यातल्या एका √3 बरोबर कॅन्सल होऊन एक √3 राहतो याच्यातला, कारण की 3 म्हणजेच √3 × √3 असतात. मग इथं बघा, बघू काय मिळतं, हे एवढा मिळालेला आहे. हा झाला I1. हा मूळ जो I1 होता तो आधीचा आहे I1 याच्यामध्ये इथं ठेवलेला, हा इथला I1 आहे, तो तिथं रिप्लेस करू. त्याच्या बाहेर 1/6 सहित येणार. तो ज्यावेळेस आपण रिप्लेस करू त्याला 1/6 नी मल्टिप्लाय करावं लागणार. जे काय आलेलं आहे हे त्या दोघांना काय केलं, 1/6 नी मल्टिप्लाय केलेलं आहे. अशा रीतीनं दिस हॅज बिकम द फायनल आन्सर फॉर अस. आणि एकदम शेवटी ह्या तर दरवेळेस एकदा C1 लिहून मग त्याला सगळ्यांना मल्टिप्लाय बाय 6 केलं. आता -C1/6 आला आणि मग त्याचं C मध्ये रूपांतर केलं. असं केलं तरी चालतं, किंवा पूर्ण उदाहरणाच्या शेवटी फक्त +C लिहायचा. जास्त कन्फ्युजन राहत नाही. हे लिहिण्याच्या ऐवजी डायरेक्टली हे लिहायचंच नाही, C1 इथं लिहायचंच नाही. आपण पूर्ण शेवटी ज्यावेळेस उत्तर लिहितो त्यावेळेसच C म्हणून लिहायचं फक्त. हेही चालण्यासारखं आहे. पुढचं सम आहे 1/sin x + sin 2x असा तो सम आहे. त्याच्यामध्ये काय करावं लागेल बघा. पहिल्यांदा तर ते sin 2x ला 2sin x cos x या स्वरूपामध्ये त्याला मांडत आहे आपण. ते मांडल्यानंतर काय, इथं अर्थातच मला सबस्टिट्यूशन वापरावं लागणार आहे काहीतरी. 1/sin x आहे आणि 1 + 2 cos x असं लिहिलेलं आहे. मग खाली आणि वर दोन्हीला बघा बरं का, ही एक्स्ट्रा ॲडजस्टमेंट आहे आणि ही व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप हिअर. खाली आणि वर दोघांना साईननी मल्टिप्लाय केलेलं आहे. असं का बरं केलेलं आहे लगेच लक्षात येईल तुम्हाला, की sin² हा आपल्याला कॉसच्या स्वरूपामध्ये लिहिता येतो, 1 - cos² च्या स्वरूपामध्ये लिहिता येतो, आणि हा 1 + cos 2x किंवा 2 cos x. आणखीन एकदा सांगतो ते बघा. sin 2x चं रूपांतर 2sin x cos x केलं, ठीक आहे. मग या दोघांमध्ये इथं पण एक sin x आहे, इथं पण sin x आहे, म्हणून sin x बाहेर काढला. आता यानंतरची ही महत्त्वाची स्टेप काय होती, की हा sin x आहे ना, त्या sin x नी दोघांना वर आणि खाली मल्टिप्लाय करायचं. आणखीन एक केलं, sin x नी वर पण मल्टिप्लाय केला, खाली पण मल्टिप्लाय केला. का बरं मल्टिप्लाय केलं याचं उत्तर पुढच्या स्टेपमध्ये आहे, कारण की साईनचं रूपांतर मला 1 - cos² मध्ये दिसतं. आणि मग आता हे खालच्या सगळ्या टर्ममध्ये बघा, ह्या सगळीकडे कॉस आहे का, या सगळीकडे कॉस आहे, आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह वर एक्झिस्ट होतोय, कॉसचा डेरिव्हेटिव्ह वर साईन दिसतोय, म्हणून मी इथं कॉसला t सबस्टिट्यूट करू शकतो. कॉसला काय करणार मी, t सबस्टिट्यूट करणार. असं केल्यामुळे काय होतं, याचं रूपांतर बघा. cos x ला काय, -sin x dx आणि dt. मग हा sin x dx
च्या ठिकाणी काय येणार डी टी, पण चिन्ह काय मायनस आहे म्हणून मायनस डी टी येणार इथं, मायनस डी टी येणार. हा मायनस डी टी लिहिला. आणि खालच्या जे टर्म्स आहेत आता 1 मायनस कॉस स्क्वेअर, 1 मायनस कॉस स्क्वेअरला 1 मायनस कॉस एक्स आणि 1 प्लस कॉस एक्स मध्ये लिहू शकता तुम्ही. आणि हा 1 प्लस 2 कॉस एक्स आहे तो ॲज इट इज ठेवलेला आहे. पण प्रत्येक कॉसच्या ठिकाणी आपण काय ठेवू शकतो टी ठेवू शकतो, इथं टी ठेवू शकतो आणि इथं देखील टी ठेवू शकतो. त्यामुळे 1 मायनस टी, 1 प्लस टी आणि 2t प्लस 1 अशा पद्धतीमध्ये याचं रूपांतर झालेलं. आणि अर्थातच हा अशा पद्धतीचा जो सम आहे तो आपण काय वापरून करतो तर पार्शियल फ्रॅक्शन वापरतो इथं आपण. तर त्याच्यातला पार्शियल फ्रॅक्शनचा भाग वापरूया आपण इथं. त्याच्यामध्ये केलेला एक बदल काय केलाय बघा, 1 मायनस टीचं रूपांतर टी मायनस 1 मध्ये केलं, कारण की ह्या मायनस चिन्ह याला देऊन टाकलं. -1 म्हणजे -1 आला आणि मायनस मायनस टी म्हणजे प्लस टी आलेलं. तर हे असं आलेलं आहे. आता याचे 3 तुकडे करून लिहूया त्याला. हे जे आहे हे 3 तुकड्यामध्ये लिहिलेलं आहे. काही रिपिटिशन नाही किंवा क्वाड्रॅटिक फॉर्म नाही, त्यामुळे ह्या सोप्या पद्धतीमध्ये आलेलं आहे. मग इथं बघा आता 3 वेगळ्या वेगळ्या सबस्टिट्यूशन करणार. म्हणजे टी ची व्हॅल्यू एकदा काय ठेवणार आहे 1 ठेवणार आणि एकदा टी ची व्हॅल्यू -1. आता तुम्ही सांगा बरं का, कोणतरी वोकल होऊन सांगा टी ची व्हॅल्यू काय ठेवली पाहिजे इथं सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी. ऑडिओ चालू करून सांगितलं तर चालेल. टी ची व्हॅल्यू काय ठेवल्यानंतर -1/2. करेक्ट, -1/2 ठेवावं लागेल आपल्याला इथं. बघा बघू, -1/2 ठेवल्यानंतर हा काय होणार, हा 2 आणि हा 2 काय होणार कॅन्सल होणार. म्हणजे -1 + 1 काय होणार 0 येणार. म्हणजे या 3 गोष्टी मला सबस्टिट्यूट करायचं हे याच्यावरून लक्षात आलं. पण आता हे पहिल्यांदा सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहूया. आता इथं t-1 आहे, त्यामुळं याच्या बाजूला एच्या बाजूला या 2 गोष्टी लिहूयात. एच्या बाजूला काय लिहिल्या t+1 आणि 2t+1 लिहिला. तसंच इथं t+1 आहे, इथला t+1 गेला. उरलेल्या 2 गोष्टी बीच्या बाजूला लिहिल्या. इथं 2t+1 आहे, याच्यातला समजा हा गेला तर उरलेल्या 2 गोष्टी टीच्या बाजूला लिहिल्या आपण. आणि मग डिनॉमिनेटर जो सेम झालाय त्यामुळे सगळ्यालाच काय करतो कॅन्सल करतो आणि मग याला सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. आणि मगाशी ठरवल्याप्रमाणे टीच्या 3 व्हॅल्यू घ्यायच्यात आपल्याला. टीची पहिली व्हॅल्यू काय घेणार 1 घेतल्यामुळे इथं काय झालं बघा, इथं 1 घेतल्यामुळे ए ची व्हॅल्यूज निघणार आहे, त्यामुळे बी आणि सी काय होणार आहे कॅन्सल होणार आहे इथं. आता इथं 1 ठेवल्यामुळे 1 + 1 2 मिळाला. इथं 1 ठेवल्यामुळे 2 + 1 3 मिळालेला आहे इथं. म्हणजे ए इज इक्वल टू 1/6 मिळतोय आपल्याला. a is equal to 1/6. Then for finding the value of b we shall put t is equal to -1. t is equal to -1 ठेवल्यानंतर a आणि c गायब होणार. -1 ठेवलं फक्त b राहणार. मग इथं -1 ठेवल्यावर काय होणार -1 म्हणजे -2 मिळतील. इथं -1 ठेवल्यानंतर -2 + 1 म्हणजे -1 मिळेल आपल्याला. आणि इथं 1 नाही. -2 × -1 म्हणजे 2 झाला. 1/2 b इज इक्वल टू काय मिळतो आपल्याला 1/2 हा मिळतो आपल्याला. आणि टी ची व्हॅल्यू जी आहे टीची व्हॅल्यू आहे -3 ठेवले यांनी. बरं ठीक आहे. काय होतं माहिती का, तुम्ही सांगितलेलं बरं आहे, बरोबर आहे. इथं खरं तर टीची व्हॅल्यू खरं तर काय ठेवायला पाहिजे आपण -1/2 जर ठेवली तर हे डायरेक्टली आपल्याला सी मिळू शकेल. हा कॅन्सल होतो आणि हा कॅन्सल होतो. आता सी ची व्हॅल्यू इथं टाका बघू, -1/2 किती मिळते. इथं -1/2 जर ठेवला आणि इथं -1/2 ठेवला तर काय मिळतो बघा. आता -अर्धा आणि -1 म्हणजे -3/2 मिळाले इथं. बरं का, इथंच करून दाखवतो. काय करतोय मी -1/2 ठेवतो इथं, किती मिळतोय -3/2 मिळाला इथं. आणि -1/2 + 1 म्हणजे नुसताच 1/2 मिळतो आपल्याला. 1/2 मिळाला. आणि इज इक्वल टू काय राहतात तिकडे या बाजूला इज इक्वल टू 1. मग इथं किती राहिले हो, हा 2 × 2 4 गेला. 4/-3 सी ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 4/-3 मिळते. 4/-3 मिळत आहे. काही जणांना हे -1/2 ठेवल्यानंतर जरा डोक्याला जड जात आहे. -1/2 -1 -1/2 + 1 हे करायला. त्यामुळे नाही का एक सोपी मेथड पण दाखवली. तुम्ही कुठलीही व्हॅल्यू ठेवली तरी चालते असं म्हणून म्हणलेलं, म्हणून टी ची व्हॅल्यू -3 ठेवलेली आहे इथे.
आता -3 ठेवून नाही आपल्यासारखंच केलं की हा मग -3 नाही सॉरी बरं का इथं नाही का -1/2 हा -1/2 ठेवलेला आहे इथं तिथं आपण केलं तसंच केलेलं आहे इथं म्हणून सी ची व्हॅल्यू किती मिळाली -4/3 मिळालेली आहे. किंवा जर हे -1/2 नको वाटत असतील ना तर टी ची व्हॅल्यू तुम्ही 0 टाकली तरी चालेल बरं का. टी ची व्हॅल्यू काय करायची 0 टाकायची. टी ची व्हॅल्यू 0 टाकली तरी चालणार आहे. काय होणार आहे मग टी ची व्हॅल्यू 0 टाकली की ए मिळेल मला बी मिळेल आणि सी सुद्धा मिळणार आहे. त्याच्यातल्या ए आणि बी च्या व्हॅल्यू या ज्या आहेत ह्या ठेवाव्या लागतील आपल्याला. असं केलं तरी चालणार आहे पण इथं परत फ्रॅक्शनमध्ये येतच की हो परत त्यामुळे नाही का हे सगळ्यात बेस्ट म्हणजे आपला -1/2 ठेवणे लवकरात लवकर आणि लगेचच उत्तर आपल्याला मिळतं सीचं. बरं आता इथं ए बी आणि सी तिन्हीच्या व्हॅल्यू काढून झालेल्या आहेत तिथं. मग ह्या तिन्ही व्हॅल्यू काढल्यानंतर पुढे इक्वेशन 1चं काय होणार आहे या स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. दिस पार्ट मग याला 1/6 1/2 आणि -4/3 हे जे कोएफिशियंट्स आहेत ते बाहेर लिहिलेले आहेत इंटिग्रेशन साइनच्या आणि आतमध्ये हे t-1 t+1 आणि 2t+1 हे तीनही फॉर्म सोपे आहेत बरं का. या तिन्हीचं फक्त लॉगरिथम मध्ये आन्सर येतं log of t-1 log of t+1 आणि द लास्ट पार्ट इज ऍक्च्युली log of 2t+1. ठीक आहे पण इथं काय केलेलं एक्स्ट्रा 2t+1 लिहिल्यामुळं टी चा जो काही कोएफिशियंट आहे 2 त्यांनी त्याला काय करतो आपण डिवाइड करतो. हे बरेच जण विसरतात बरं का. हे नाही केलं तर तुमचा 1 मार्क इथं गेला म्हणून समजायचा. दिस थिंग जर ax + b या स्वरूपामध्ये फंक्शन असेल लिनियर फंक्शन असेल तर एक्सच्या कोएफिशियंटनी त्याला डिवाइड करत असतो आपण उत्तरामध्ये. तसंच टी चा कोएफिशियंट आहे त्याच्यानी डिवाइड केलेला आहे उत्तरामध्ये आपण. इथं पण करतो पण इथं ऑलरेडी 1 असल्यामुळे तिथं डिवाइड नाही केलं तरी चालतंय. इथं मात्र 2t लिहिल्यामुळे डिवाइड करावं लागतं आपल्याला. मग इथं बघू आता पुढं काय थोडंसं सिम्प्लिफिकेशन करूया इथं किंवा डायरेक्टली टी ची व्हॅल्यू जी सबस्टिट्यूटेड होती काय सबस्टिट्यूट केलं होतं आपण cos x ला टी ठेवलं होतं आपण म्हणून टी च्या ठिकाणी cos x परत एकदा ठेवून टाकू त्याचे व्हॅल्यू त्याला परत देऊन टाकू आणि मग दिस विल बी द फायनल आन्सर फॉर अस. ठीक आहे तर या स्वरूपामध्ये ते केलं होतं त्यामुळं तो भाग आलेला आहे तिथं. आणि मग याच्या पद्धतीचे आता असे बरेच उदाहरण आहेत तुम्हाला जे होमवर्कसाठी दिलेले आहे तिथं. तर त्यापैकी एक उदाहरण आपण इथं करूया अजून एक. आता हा बघा हा होमवर्कसाठी दिलेला आहे तुम्हाला सॉरी ते आहे याच्यातले आपण एवढे सम आपण केलेले आहेत याच्यातले. मग एक सम तुम्ही स्वतः होमवर्कला म्हणून करायचा जो आहे तो इथं आपण करून घेऊया. हा थर्ड सम कन्सिडर करा एव्हरीवन वी शॅल डू इट ओव्हर हिअर. तिसरा सम कन्सिडर करा सगळ्यांनी 12x + 3 / 6x² + 13x - 63 म्हणून दिलेला आहे. याचा पहिला जो डिनॉमिनेटर त्याचे फॅक्टर्स पडतात का सांगा मला. याचे डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स पडतात का बघा. 63 आहे आणि 6 9 7 आणि 6 झाल्यासारखं झालंय आणि आपल्याला पाहिजे 13 पाहिजे इथं. नऊला परत 3 आणि 3 लिहिता येत आहे का. काय करतो मी याचे फॅक्टर्स पाडायचा प्रयत्न करतोय बाकी दुसरं काही नाही. हा 2 × 3 7 2 14 3 1 9 27 14 आणि 27 जमतंय ना मध्ये 13 यायला लागले की 27 आणि 14 13 येत आहे. 12x + 3 6x² + 13x - 63
हे लिहून घ्या तुम्ही वहीमध्ये, हा भाग लिहून घ्या. आणि तुम्हाला सांगितलं खालच्याचे फॅक्टर्स पाडायचे असेल तर 27 गुणिले 14 करायचं. हा करून बघू वाटलं सर. 12x अधिक 3 काय होता हा? 12x अधिक 3 होता. खाली काय? 6x² 6x² प्लस 13x मायनस 63 असा तो होता बहुतेक. बरोबर आहे का? मी एकदा सिम्प्लिफाय करून देतो, खालचे जे फॅक्टर्स आहेत ते पाडून देतो वाटलं सर तुम्हाला. हा जो आहे 6x² हे घेऊया सेपरेटली. 6x² प्लस 13x. 13ला आपण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 27 आणि 14 वापरू तिथं आपण. 27x वजा 14x वजा 63 असं तिथं वापरणार आपण. म्हणजे वर काय मिळतं बघ आपलं. सॉरी, या दोघांचं काय होतंय? 6 आणि 27 मध्ये 3 कॉमन निघतो फक्त. 3x कॉमन निघतोय. आतमध्ये काय राहतात तर 2x प्लस 9. तसाच इथं देखील मला किती मिळायला पाहिजे? 2x प्लस 9च मिळायला पाहिजे. म्हणजे 2x प्लस 9 असा लिहितो मी इथं. आणि कॉमन काय घ्यावं लागेल दोघांमध्ये? -7 कॉमन घ्यावं लागेल. म्हणजे मला कुठले दोन फॅक्टर्स पडतात खालच्या टर्मचे? एक फॅक्टर पडतो 2x प्लस 9 आणि दुसरा फॅक्टर पडत आहे 3x मायनस 7. तर या समचं रूपांतर याच्यामध्ये झालेलं आहे. वर काय मिळतं आपल्याला? 12x प्लस 3 divided by 2 factors are there, out of which one factor is 2x plus 9 and another factor is 3x minus 7. याचं इंटिग्रेशन करतोय आपण विथ रिस्पेक्ट टू x करतोय आपण. मग इथं पार्शियल फ्रॅक्शन वापरणार आहोत आपण. कशा पद्धतीनं पार्शियल फ्रॅक्शन वापरणार इथं? आता हा जो सगळा दिसतोय तो एकदा a अपॉन पहिली टर्म घेणार आपण आणि b अपॉन दुसरी टर्म घेणार. आता मी तुम्हाला नाही का एक 2 ते 3 मिनिटाचा वेळ देतो. मला a आणि b चे व्हॅल्यूज काढून दाखवा तुम्ही. आधीच वेळ संपल्यासारखे झालेले आहे, त्यामुळे बरेच जण गावाला जायच्या घाईत असतील. अरे बापरे, तेजल जबरदस्त काढला तू, लगेचच काढला. 102 भागिले 41. मौलवीनी बरोबर उत्तर दिलं होतं हे. छान छान, तुम्ही प्रत्येक जण. अरे अर्चना तर डायरेक्टली उत्तर काढून दिले की नाही. दोन भागिले 41. हो, तो होमवर्क वगैरे केल्यासारखं वाटतं. तुम्ही होमवर्क केलेला असेल त्यामुळे जरा लवकर उत्तर सुटायला लागलं तुम्हाला, असं वाटायला लागलं मला. बरं, ए आणि बी चे व्हॅल्यू आता दोघांचे सेम आलेले आहेत. आय होप दीज व्हॅल्यूज आर करेक्ट. 102/41 आणि 93/41. व 93/41 ही बी ची व्हॅल्यू झाली का? बरं, आलेलं आहे जवळपास. मग तुम्हाला ए आणि बी ची व्हॅल्यू काढणे इथपर्यंतचाच भाग महत्त्वाचा असतो. बरोबर आहे, बऱ्याच जणांचं हेच उत्तर आलंय. मग आय होप दॅट दिस आन्सर इज करेक्ट. 102/41 and 93/41 is the correct answer. I so yes, so everyone is getting the same answer.